महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद होण्याची शक्यता आहे। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल। महापालिका आता 2.46 कोटींचा खर्च करणार। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका शाळेतील 30,714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल करणार। उत्तमच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा बीएमसीचा निर्णय, तर सहलीसाठी महापालिका तब्बल 2.46 कोटी रुपये खर्च करणार आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। निवृत्ती, पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या 25 तारखेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मुंबईतील 7वीच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाण्यासाठी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आलेला आहे आणि आरएसएसच्या संबंधित मीरा भाईंदर येथील एक संस्था आहे। या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाण्यासाठी हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावासाठी एकूण 2.46 कोटी रुपये खर्च मुंबई महानगरपालिका करणार आहे। मुंबईतील एकूण 30,714 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहलीसाठी घेऊन जाणार आहेत। एका विद्यार्थ्याला जवळपास 802 रुपये खर्च जो आहे तो मुंबई महानगरपालिका करणार आहे। मात्र ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणार आहे, ही संस्था जी आहे ती आरएसएसच्या संबंधित आहे, त्याच्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाऊ शकते। कारण की आरएसएसच्या संबंधित जी ही संस्था आहे केशवसृष्टीच्या अधिकृत माहितीनुसार कॅम्पस हे आरएसएस संस्थापक डॉक्टर केशव हेगडेवार यांच्या स्मृतीला समर्पित आहे। या कॅम्पसमध्ये पर्यावरणपूरक, त्यासोबतच सेंद्रिय शेती, गोपालन, मधमाशी पालन, औषध वनस्पती आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात जे आहे ते त्या ठिकाणी उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याच ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते सहलीसाठी घेऊन जाणार आहेत। त्यामुळे विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।